आणि यानंतर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्याची चर्चा रंगली। त्यातच आता शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा होते। काहीच दिवसांआधी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार पक्षाची एक बैठक झाली। यात 10 पैकी 9 आमदार एनडीए सोबत जाण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। मात्र त्याच वेळी या बैठकीतून रोहित पवार बाहेर पडले होते। त्यांचा भाजप सोबत जाण्यास तीव्र विरोध असल्याचं समजतंय। त्यामुळे काल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनं राजकीय चर्चा रंगू लागल्यात। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची भेट नियोजित होती अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासोबत भेट नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। वर्षा निवासस्थानावरच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही जयंत पाटील म्हणतात। राजकीय चर्चा झाल्याची बातमी त्यामुळे जयंत पाटलांनी फेटाळून लावली आहे। तर या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं, मात्र दुसरीकडे कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असं म्हणत या सगळ्या बातम्या फेटाळून लावलं। तरी सुद्धा या सगळ्याला किनार आहे ती काही दिवसांपूर्वी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीची। एकंदरीतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमक्या काय हालचाली घडतायत? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची पार्टी जी आहे ती एनडीए मध्ये जाणार का, आणि अनेक आमदार खासदारांची तशी तीव्र इच्छा आहे अशी स्वरूपाची बातमी पहिल्यांदा एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती। आणि आता त्याच आधारावर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट झाली। अर्थात जयंत पाटील यांनी ही भेट घेण्यापूर्वी शरद पवारांची सिल्वर ओक येथे भेट घेतली आणि त्यानंतरनं ते वर्षा या ठिकाणी आले आणि त्यांनी भेट घेतली। जयंत पाटलांचा असा दावा आहे संबंधित भेट ही ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचा जो त्यावर अपात्रतेचा दावा केला गेलेला आहे त्यावर आधारित होती आणि त्यासाठीच ही भेट झाली आहे। अर्थात त्याच वेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षा निवासस्थानी होते आणि मग चर्चा रंगू लागली की ह्या सगळ्यांमध्येच एकत्रित भेट झाली का, हे एकत्रित तिथे येणं हा योगायोग आहे का, अशा वेगवेगळ्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। राजकारणात सार्वजनिकरित्या जे दाखवलं जातं तो योगायोग असतो, पण त्याच्या आधी सुनियोजित कृती घडलेली असते आणि ती फक्त आभास करण्याचा प्रयत्न असतो किंवा दाखवण्याचा प्रयत्न असतो। अशा स्वरूपाचं हे कृत्य आहे का असं म्हटलं जातं, कारण की आपणास माहीत आहे की जयंत पाटलांनी यांच्याकडे आमदार आणि खासदारांशी थेट संवाद करण्याची जबाबदारी होती आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदार खासदार आहेत जे आज एनडीएमध्ये जाऊ पाहत आहेत, सत्तेच्या जवळ जाऊ पाहत आहेत आणि त्याला अनुकूलता असल्यामुळेच कुठे ना कुठेतरी जयंत पाटलांचा हा संवाद होता का। अर्थात कालच्या बैठकीमध्ये मात्र सुनील पवार या नव्हत्या, त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या मध्यस्थीने हा संवाद झाला का याविषयी मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण की सुनील पवारांना बाहेर ठेवत अशा स्वरूपाचा संवाद होणं एक थोडंसं साशंक आहे। पण कुठे ना कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि जयंत पाटील किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक इच्छुक जे आहेत ते सत्तेच्या जवळ जाऊ पाहत आहेत। त्या धर्तीवर पुढच्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी होतील असं सांगितलं जातं। विशेषतः केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यामध्ये होईल असं जवळपास निश्चित दिसून येतं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी या विस्तारामध्ये थेट शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होती आहे का, त्याच्यामध्ये केंद्रामध्ये कोण खासदार शपथ घेत आहेत का, आणि मग त्यानंतर राज्यामध्ये जो काही विस्तार होईल त्यामध्ये काही इतर महत्त्वाचे बदल होत आहेत का, ह्या सगळ्या घडामोडी या आठवड्यातच होणार आहेत। त्याच्यामुळेच या सगळ्या गाठीभेटींकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि राजकीय वर्तुळात प्रचंड गॉसिप जे आहे ते सध्या सुरू झालेलं दिसून येतं। खरं आहे सागर, शरद पवार यांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा असताना काल झालेली बैठक निश्चितच महत्त्वाची आहे। धन्यवाद माहितीसाठी।